नमस्कार मित्रांनो, भोपळ्यापासून बनणारे हे पारंपरिक वाद्य वारकरी संप्रदायामध्ये वापरलं जातं. एक तारी याला म्हणतात. आणि पंढरपूरमध्ये एक गृहस्थ जे बनवतात त्यांच्या घरी मी आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे आमचे मित्र आहेत राजूजी, ते हे बनवतात तंबोरा भोपळ्यापासून. तंबोरा म्हणजे एक तारी हा आतून असा आहे. तर खरं तर प्रत्येक भारतीय माणसाच्या घरात हे वाद्य असायला पाहिजे, असं हे सुंदर वाद्य आहे. आणि साधारण याची किंमत किती पडते? 1500 रुपये. तुमच्याकडे संपर्क करून कोणी आले तर पंढरपूरमध्ये तुम्ही देऊ शकता असं वाद्य. तर एक वाद्य बनायला बराच त्याच्यावर प्रक्रिया बरीच करावी लागते ना. 8 दिवस लागतात. 8 ते 10 दिवस लागतात. आणि सगळं काम जवळपास हाती आहे. हाती काम आहे सगळं. हाती काम आहे. आणि हा बांबू जो आहे तो स्पेशल कुठला वापरता की रेग्युलर कुठलाही चालतो? कोकणातला पाहिजे काय तुम्हाला? आम्ही पाठवतो. चालेल, त्याविषयी आपण व्हिडिओ नंतर बोलू. पण चांगलं झालं, कोकणातला बांबू वापरून एक तारी बनतोय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पुढच्या वेळी मी तुमच्याकडून एक तारी घेऊन जाईन आधी तयार झालेली. तर धन्यवाद. तुमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो. राजाभाऊ कुली असं यांचं नाव आहे. आणि हे वाद्य जे कोणी सिंधुदुर्गातून खास करून जे मंडळी येतील त्यांनी हे वाद्य जरूर विकत घ्यावं. यांना संपर्क करून. इथला गल्ली कुठली सांगायची? विला गल्ली. विला गल्ली. तिथे आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जी लाईन जाते इथून दर्शनाची, चरण दर्शनाची, त्या लाईनच्या जवळ बरोबर खाली यांचं दुकान पण आहे. हे साई कृपा लॉकर म्हणून, राजाभाऊ कुली असं नाव आहे. तर जरूर भेट द्या.